हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकणार आहोत. तर प्रश्न हे दोन प्रकारचे असतात. एक एस नो टाईप क्वेश्चन, ज्यालाच आपण हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न असे म्हणतो, आणि दुसरा WH टाईप क्वेश्चन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू वर्तमान काळातील एस नो टाईप क्वेश्चन हे कसे तयार केले जातात ते बघणार आहोत. तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर इथे बघा, मी मराठीतून काही हो किंवा नाही स्वरूपाची म्हणजेच एस नो टाईप्सचे प्रश्न लिहिलेले आहेत की ज्याची उत्तरे फक्त हो किंवा नाही अशी आपण देऊ शकतो. तर या प्रश्नांचे आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत. पण त्याआधी याचे ट्रान्सलेशन हे कोणत्या पद्धतीने केले जाते, म्हणजेच याचे ट्रान्सलेशन करताना त्याची रचना इंग्रजीमध्ये कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण बघणार आहोत. तर इथे बघा, मी रचना लिहिलेली आहेत. सर्वात आधी तर एम, इज, आर ही सहाय्यकारी क्रियापदे सब्जेक्ट बघून म्हणजेच कर्ता बघून आपल्याला वापरायची असते. म्हणजेच एस नो टाईपचे जे क्वेश्चन असतात त्यांची सुरुवात ही क्रियापदाने होत असते. वर्तमान काळातील ही क्रियापदे आहेत. त्यानंतर आपण घेत असतो कर्ता, त्याला सब्जेक्ट असं लिहिलेलं आहे मी इथे. त्यानंतर घ्यायचं असते क्रियापद, त्याला ING, क्रियापदाचे ING असलेले रूप हे आपण घेत असतो. त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, आणि सर्वात शेवटी क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. तर अशा प्रकारे इंग्रजीमध्ये मराठी प्रश्नांचे ट्रान्सलेशन करताना स्ट्रक्चर म्हणजेच रचनाही येणार आहे. आता या रचनेनुसार आपण या प्रश्नांचे इथे ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करणार आहोत. तर सर्वात आधी बघा, पहिला प्रश्न आहे, तुमच्या फोनची बॅटरी संपत आली आहे का? बघा, आता बऱ्याच वेळेला आपण फोनवर बोलत असताना असं होत असते की समोरच्याची बॅटरी संपत आलेली आहे असा मेसेज आपल्याला पण दिसतो. मग आपण त्याला विचारतो की तुमच्या फोनची बॅटरी बहुतेक संपत आली आहे का, असं आपण विचारत असतो. मग आता हाच प्रश्न तुम्ही इंग्रजीतून कसा विचारणार? तर इथे बघा, या स्ट्रक्चरनुसार आता आपण ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करणार आहोत. सर्वात आधी तर हे सहाय्यकारी क्रियापदापैकी योग्य क्रियापद आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर आता इथे बघा, आपल्याला कर्ता बघावा लागेल. कर्त्यानुसारच आपण हे वापरू शकतो, कर्ता बघून. मग आता कर्ता कोणता आहे या प्रश्नामध्ये? कर्ता कोणता आहे? तर युअर, तुमच्या फोनची म्हणजेच युअर फोन हा झाला कर्ता. आता हा जो कर्ता आहे तो एकवचनी कर्ता आहे, म्हणून अशा वेळेला आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? इज. म्हणून आपण सर्वात आधी इथे लिहिणार आहोत इज. नंतर काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. म्हणून आपण इथे तुमच्या फोनची म्हणजेच इज युअर फोन. बघा, इज युअर फोन. नंतर आपल्याला क्रियापदाचे ING असलेले रूप आणि नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. तुमच्या फोनची हे आपण लिहिलेलं आहे युअर फोन. बॅटरी संपत आली आहे का? बघा, आता यासाठी आपण वापरणार आहोत क्रियापद रन. त्याचं ING फॉर्म असलेला आपल्याला रूप घ्यायचं आहे, म्हणजेच याचं ING येणार आहे रूप रनिंग. इज युअर फोन रनिंग. मग काय आहे? बॅटरी संपत आली आहे का? म्हणून आपण इथे वापरणार आहोत रनिंग आउट ऑफ बॅटरी. बघा, इज युअर फोन रनिंग आउट ऑफ बॅटरी. तुमच्या फोनची बॅटरी संपत आली आहे का असं विचारायचं झालं तर तुम्ही इंग्रजीमध्ये मग अशा प्रकारे प्रश्न विचारू शकता, इज युअर फोन रनिंग आउट ऑफ बॅटरी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, तिथे पाऊस पडत आहे का? बघा, आता सध्या पाऊस सुरू झालेला आहे आणि आपल्याकडे पाऊस पडत असला तर आपण लगेच फोनवरून एखाद्याला विचारतो की तिथे पण पाऊस पडत आहे का? पाऊस सुरू आहे आणि आपण विचारतोय, म्हणजे पाऊस पडण्याची क्रिया ही आपल्याकडे सुरू असते आणि तेव्हाच आपण विचारतो की तिथे पण पाऊस पडत आहे का. मग हा प्रश्न तुम्ही कसा विचारणार? सर्वात आधी तर आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे ते बघू. तर इथे एकवचनी कर्ता असल्यामुळे आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत. कारण इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे की जेव्हा पाऊस, हवामान, वातावरणाविषयी काही वाक्य असतील किंवा वेळेविषयी असतील तर अशा वेळेला आपण कर्ता म्हणून इट वापरत असतो. म्हणून इट नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद
इज हे वापरत असतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण इजने केलेली आहे. म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर इथे सब्जेक्ट कर्ता म्हणून काय येणार आहे? इट. कारण इथे पावसाविषयी हा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे आपण कर्ता म्हणून इट वापरलेला आहे. इज इट. आता पाऊस पडणे म्हणजेच रेन आणि त्याचा एनजी फॉर्म घेणार आहोत. रेनिंग. इज इट रेनिंग. पाऊस पडत आहे का? रेनिंग. आणि कुठे? तर तिथे. म्हणून आपण तिथेसाठी कोणता शब्द वापरतो? तर देअर. आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. इज इट रेनिंग देअर? तिथे पाऊस पडत आहे का? अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तुम्ही कोणाची वाट पाहत आहात? बघा आता इथे हा सुद्धा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो की तुम्ही कोणाची वाट बघत आहात का? आपल्याला समोरच्याच्या हालचालींवरूनच कळते की ही व्यक्ती कोणाची तरी वाट बघते आहे. मग आपण सहज विचारतो की तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का? आता इथे कोणत्या क्रियापदाने मग आता या प्रश्नाची सुरुवात होणार आहे? तर आधी काय बघायचं? कर्ता बघायचा. कर्ता कोणता आहे? तुम्ही, म्हणजेच यू. मग यू नंतर आपण कोणतं क्रियापद वापरत असतो? सहाय्यकारी क्रियापद आर. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? तर आरने. सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर आपण घेत असतो कर्ता, म्हणजेच तुम्ही. त्यासाठी आपण इंग्रजीत यू वापरतो. आर यू. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापद. क्रियापद बघून घ्यायचं आधी. वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे मूळ क्रियापद आहे. वाट पाहणे त्यासाठी वेट हा शब्द वापरतो आपण. मग त्याचं आयएनजी फॉर्म काय येणार आहे? वेटिंग. आर यू वेटिंग. तुम्ही वाट पाहत आहात का? तुम्ही वाट पाहत आहात का? या अर्थाने. आता काय राहिलं? कोणाची. म्हणजेच काय? कोणाकरता तरी वाट पाहत आहात का? किंवा कोणाची तरी वाट पाहत आहात का? म्हणून इथे आपण घेणार आहोत ऑब्जेक्ट लिहिणार आहोत फॉर. कोणाची म्हणजेच इथे घेणार आहोत आपण समवन. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. आर यू वेटिंग फॉर समवन? तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का? अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत प्रश्न विचारू शकता. आता नेक्स्ट बघा, तू रात्रीचे जेवण बनवत आहेस का? बघा आता इथे सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे? कर्ता आहे तू, म्हणजेच यू. यू नंतर आपण आर वापरतो, म्हणून इथे सहाय्यकारी क्रियापद कोणतं येणार आहे? कशाने सुरुवात होणार आहे? आरने. आर. त्यानंतर आपण घेत असतो कर्ता. कर्ता आहे तू, त्यासाठी आपण यू हा शब्द वापरत असतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद, त्याचा एनजी फॉर्म. जेवण बनवणे म्हणजेच कुक. कुक त्याचं एनजी फॉर्म कुकिंग. आर यू कुकिंग. आता तू जेवण बनवत आहेस का? केव्हाचे? तर रात्रीचे. मग रात्रीच्या जेवणाला आपण काय म्हणत असतो? डिनर. म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत? डिनर. आर यू कुकिंग डिनर? तू रात्रीचे जेवण बनवत आहेस का? रात्रीचे जेवण म्हणजेच डिनर घेतलेलं आहे, म्हणून इथे आपण आर यू कुकिंग डिनर अशा प्रकारे मग इंग्रजीतून प्रश्न तयार केलेला आहे. आता नेक्स्ट बघा, ती भांडी धुत आहे का? बघा आता हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळेला विचारला जातो की ती भांडी धुत आहे का? ती कपडे धुत आहे का? असं वेगवेगळं आपण ती आंघोळ करत आहे का? असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारतो. त्यापैकी हा एक आहे की ती भांडी धुत आहे का? आता इथे मग आधी कर्ता बघायचा ती. शी. शी नंतर आपण इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? इजने. इज. त्यानंतर आपण कर्ता घेत असतो. कर्ता आहे ती. तीसाठी इंग्रजीत शी. इज शी. आता क्रियापद घ्यायचं आहे. धुत आहे म्हणजे धुणे. धुण्यासाठी आपण वॉशिंग हा शब्द वापरत असतो. वॉश हा शब्द वापरत असतो, त्याचा आयएनजी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच वॉशिंग. किंवा तुम्ही वॉशिंगऐवजी इथे डुईंग हा शब्दसुद्धा वापरू शकता. इज शी वॉशिंग और इज शी डुईंग. आणि ऑब्जेक्ट का आहे? भांडी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत शेवटी? डिशेस. आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क. बघा, इज शी वॉशिंग डिशेस? ती भांडी धुत आहे का? इज शी डुईंग डिशेस? अशा प्रकारे मग तुम्ही प्रश्न विचारू शकता. किंवा इज शी वॉशिंग क्लॉथ्स? कपडे धुत आहे का? डिशेसऐवजी तुम्ही तो शब्द इथे वापरू शकता, कपडे, कपड्यांसाठी. अशा प्रकारे. त्यानंतर आता बघा, कोणीतरी दार ठोठावत आहे. बघा आता कोणीतरी. मग आता इथे कोणतं क्रियापद वापरलं जाणार? कोणीतरीसाठी आपण समबडी हा शब्द वापरत असतो, म्हणून समबडी एकवचनी येणार आहे. म्हणून आपण इथे
कोणत्या क्रियापदाने सुरुवात करणार आहोत? इज. इज हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे. त्यानंतर करता कोणीतरी आहे म्हणजेच समबडी. इज समबडी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापद. क्रियापद बघायचं. ठोठावणे म्हणजे नॉक. नॉक हा शब्द दरवाजा ठोठावणे किंवा टकटक करणे, तर नॉक हा शब्द आपण वापरत असतो. त्याचा आपण घेणार आहोत ING रूप. नॉकिंग म्हणजेच KNOCKING. नॉकिंग. इज समबडी नॉकिंग. कोणीतरी दरवाजा ठोठावत आहे. ठोठावत आहे. मग काय ठोठावत आहे? तर दार. दारावर. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? दारासाठी डोअर वापरतो म्हणून आपण इथे घेणार आहोत ऑन दी डोअर. आणि शेवटी मग देणार आहोत क्वेश्चन मार्क. बघा आता कोणीतरी दार ठोठावत आहे का असा प्रश्न मग इंग्रजीतून कसा होणार? इज समबडी नॉकिंग ऑन द डोअर. अशा प्रकारे मग इंग्रजीतून हा प्रश्न तयार होणार आहे. आता नेक्स्ट बघा. मुले शाळेत जात आहेत का? बघा आता इथे कर्ता कोणता आहे? मुले. म्हणजे अनेक वचनी आहेत. मुले अनेक आहेत म्हणजेच अनेक वचनी आहेत. मग त्यासाठी आपण काय वापरत असतो? सहाय्यकारी क्रियापद आर. आर हे सहाय्यकारी क्रियापद प्लुरलसाठी आपण वापरत असतो अनेक वचनासाठी. आणि मग कर्ता घ्यायचं आहे. कर्ता काय आहे? मुले. मग मुले एक मूल तर चाइल्ड आणि मुले अनेक वचन तर चिल्ड्रन. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? आर द चिल्ड्रन. चिल्ड्रन. त्यानंतर नेक्स्ट काय घ्यायचं असते आपल्याला? क्रियापदाचे ING रूप. आता क्रियापद आहे जात म्हणजे जाणे, त्यासाठी गो शब्द वापरतो म्हणजेच इथे काय येणार आहे? ING रूप गोईंग. गोचं गोईंग. आर द चिल्ड्रन गोईंग. नंतर ऑब्जेक्ट काय आहे? शाळेत. शाळेत असं आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत टू. शाळेसाठी आपण स्कूल हा शब्द वापरत असतो म्हणून टू स्कूल. शेवटी क्वेश्चन मार्क. आर द चिल्ड्रन गोईंग टू स्कूल. मुले शाळेत जात आहेत का? अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीत विचारू शकता. नेक्स्ट बघा. तू अजूनही झोपत आहेस का? बघा आता हा प्रश्न उशिरापर्यंत आपण एखाद्याला फोन केला आणि ती व्यक्ती जर झोपलेलीच असली तर आपण लगेच म्हणतो की तू अजूनही झोपतच आहे का? अशा प्रकारे तुम्ही विचारत असतात. मग आता इथे बघा आधी कर्ता बघायचा. कर्ता आहे तू. मग तूसाठी आपण काय वापरतो? यू. यू नंतर कोणतं क्रियापद वापरतो? आर. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? आरने. आर. नंतर आपल्याला घ्यायचं असतो कर्ता. कर्ता आहे तू. तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो. आर यू. आता झोपण्यासाठी स्लीप हा शब्द आपण वापरत असतो. त्याचा ING रूप आपण घेणार आहोत स्लीपिंग. म्हणजे अजूनही झोपत. अजूनही त्यासाठी आपण स्टील हा शब्द वापरतो. तो आपण आधी घेणार आहोत. आर यू स्टील आणि स्लीपिंग. आर यू स्टील स्लीपिंग. तू अजूनही झोपत आहेस का? अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून विचारू शकता. अजूनही म्हणजे त्यासाठी आपण स्टील हा शब्द इथे इंग्रजीत वापरलेला आहे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा. तू इंग्रजी शिकत आहेस का? बघा आता इंग्लिश स्पीकिंगचं एखादं जर कोणी शिकत असलं किंवा इंग्रजी वाचन येत नसलं एखाद्याला आणि तो शिकत असला तर आपण काय विचारतो त्याला की तू इंग्रजी शिकत आहेस का किंवा इंग्रजी स्पीकिंग शिकत आहेस का? अशा प्रकारे आपण प्रश्न विचारत असतो. मग आता सर्वात आधी तर इथे कर्ता बघायचा, कारण कर्त्यानुसारच आपल्याला या इथे सहाय्यकारी क्रियापदाने प्रश्नाची सुरुवात करायची असते. मग तू आहे म्हणजेच यू. यू नंतर आपण आर वापरतो म्हणून आपण सुरुवात कशाने करणार आहोत? आरने. नंतर काय घ्यायचं आहे? कर्ता तू म्हणजेच इंग्रजीत यू. नंतर क्रियापद कोणतं आहे? शिकत म्हणजे शिकणे, त्यासाठी आपण स्टडी हा शब्द वापरतो. त्याचा ING रूप घ्यायचं स्टडिंग. STUDYING. स्टडिंग. आर यू स्टडिंग. आणि ऑब्जेक्ट काय आहे? तू शिकत आहेस का? मग काय शिकत आहेस का? तर इंग्रजी. म्हणून इथे ऑब्जेक्ट म्हणून काय येणार आहे? इंग्लिश. आर यू स्टडिंग इंग्लिश. तू इंग्रजी शिकत आहेस का? अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीत तयार झालेला आहे. आर यू स्टडिंग इंग्लिश याचं मग उत्तर कसं येणार? तू इंग्रजी शिकत आहेस का? हो मी इंग्रजी शिकत आहे किंवा नाही. म्हणजेच हा हो नाही स्वरूपाचा प्रश्न झाला. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न इंग्रजीतून त्याच्या स्ट्रक्चरनुसार कसे विचारले पाहिजे ते शिकलो. मागच्या व्हिडिओमध्ये मी सिम्पल प्रेझेंट टेन्सचे 4 भाग तयार केलेले आहेत. त्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळातील होकारार्थी वाक्ये, नकारार्थी वाक्ये, त्यानंतर एस नो टाईप क्वेश्चन जे आपण आज चालू वर्तमान काळाची पाहिली ती साध्या वर्तमान काळातली सुद्धा मी
घेतलेली आहेत आणि त्यानंतर मग WH टाईप क्वेश्चन असे 4 भाग मी साध्या वर्तमान काळावर बनवलेले आहेत, तेव्हा ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघा। आणि आज आपण एस नो टाईप क्वेश्चन पाहिले। आता पुढच्या भागात आपण चालू वर्तमान काळामध्ये WH क्वेश्चन हे कसे बनवले जातात ते बघणार आहोत। तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। थँक्यू।